श्री स्वामी समर्थ. कामदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपले करोडोच्या कर्जातून मुक्तता ही मिळणार आहे. तर आपल्याला हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत करता येणार आहे. एक तांब्याचा कळश घ्या, त्यामध्ये शुद्ध पिठाचं पाणी भरून घ्या, त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाका. तसेच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन आपल्याला जायचं पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तो जो जल आपण घेऊन गेले ते अर्पण करायचं. त्याचबरोबर आपल्याला लाल कलाव्याचा धागासुद्धा घेऊन जायचा आहे. लाल कलाव्याचा धागा आपल्या उजव्या हातामध्येच धरून आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर हा जो कलाव्याचा धागा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी किंवा फांदीला आपल्या मनातली इच्छाही बोलून बांधायचा आहे. कामदा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हा इच्छापूर्ती उपाय केला तर तुळशी मातेजवळ आपल्याला हे कठीण इच्छा स्वस्तिक लिहिलेलं पान तसेच 2 पिवळी केळी अर्पण